नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. पूर्ण आजी बसलेल्या असतात आणि तेवढ्यातच आता प्रिया तिथं आलेली असते. प्रिया पूर्ण आजीला म्हणत असते की मला माफ कर पूर्ण आजी, माझ्यामुळे तुला आज खूप त्रास झाला ना. मी खरंच उगाचच गेले त्या अर्जुन आणि सायलीच्या पाठीमागे. खरंच काय गरज होती मला त्यांच्या पाठीमागे जाण्याची. जाऊ दे, फासू दे सुभेदारांच्या नावाला काळीमा, पिऊ देत दारू, मला काय करायचं होतं. खरंच मी नको जायला होतं ना. तेव्हा पूर्ण आजी म्हणत असतात की तुझं या घरावरती खूप प्रेम आहे आणि तुला काळजी देखील आहे या घरातल्यांची, त्यामुळे तू गेली आणि त्यामुळे तू ते केलं. तेव्हा प्रिया आता पूर्ण आजीला म्हणत असते, अगं आजी, मला जे काही मनापासून वाटलं ना ते मी बोलले. बरं मी निघू आता. पूर्ण आजी म्हणते की हो, नीट जा, सावकाश जा. आता प्रिया तिथून जाण्यासाठी निघालेली असते. आता प्रिया ही तिथून निघून चाललेली असते. कल्पना प्रियाला थांबवते आणि कल्पना आता प्रियाला म्हणत असते, तू घाबरत घाबरत का बरं चाललीये. तेव्हा प्रिया म्हणते की घाबरत घाबरत कुठे चाललीये, मी घरी चालले. तेव्हा कल्पना म्हणते, खरं तर घाबरण्यासारखा विषय, त्यामुळेच तू घाबरते. तेव्हा प्रिया काय मान्य करायला तयार नसते. तेव्हा कल्पना म्हणते, आज जो काही पूर्ण आजीला सायलीचा जो व्हिडिओ मिळालाय ना, तो जर तुझ्यामुळे मिळालेला असेल ना तर खूप वाईट होईल, एवढं लक्षात ठेव फक्त. आणि तू याआधीही अर्जुन आणि सायलीचा सुखी संसार मोडण्याचा खूप वेळा प्रयत्न केलाय आणि ते काय मी विसरले नाही. तेव्हा तर मी तुला माफ केलं, परंतु आता काय माफी देणार नाही मी. तेव्हा तू जे काही करते ना ते सगळं बंद कर. आता लगेचच तिथे अस्मिता आलेली असते. अस्मिता म्हणत असते, अगं काही नाही केलं काय, अगं काही नाही केलं ग मम्मी, तिने, मी आहे ना साक्षी त्याला. तेव्हा कल्पना म्हणते की अरे वा, म्हणजे दरोडेखोराला साक्षी कोण तर चोर. हे प्रिया, तू प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी आहे याची पुण्याई तुला काय फार दिवस टिकणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. आणि अस्मिता, तू या सगळ्यांपासून लांबच राहा. आता कल्पनाने दोघींचा चांगलाच फारशा पाडलेला असतो आणि कल्पना आता तिथून निघून जाते. आता अर्जुन आणि सायली दोघेही माथेरानवरून आणलेले जे गिफ्ट्स असतात ते घेऊन आलेले असतात. अस्मिता म्हणत असते की तुला काय बोलायचंय रे आता, मगाशी तिची बाजू घेऊन बोलला ते काय कमी झालं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं जरा बोलण्याचं कारण वेगळं आहे आता. तेव्हा आता पूर्ण आजीला लवकरात लवकर बोलवा. पप्पा तुम्ही बसा नाही ते खाली. तेव्हा आता अश्विन ते गिफ्ट बघायला जातो. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की जोपर्यंत पूर्ण आजी येत नाही तोपर्यंत कुणाचं गिफ्ट कुणालाही मिळणार नाही. कल्पना आता पूर्ण आजीला घेऊन यायला गेलेली असते. आता अस्मिता देखील खालून जोरजोरात ओरडत असते, म्हणत असते की पूर्ण आजी लवकर ये ना तू. पूर्ण आजी कशी बशी तिथे येते आणि म्हणत असते की काय चाललंय तुमचं, एवढी घाई करताय. तिकडं ती कल्पना घाई करत होती आणि तू आता इकडे करते. अश्विन म्हणत असतो, अगं पूर्ण आजी, दादाने आपल्यासाठी गिफ्ट आणलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की दादाने नाही, वहिनींनी गिफ्ट आणलेत. खरं तर तिकडे गेल्यानंतर ही आयडिया माझ्या बायकोची, तिने सर्वांच्या आवडी निवडी लक्षात ठेवून गिफ्ट घेतलेत. सो बायको, आता हे सर्व गिफ्ट तूच दे. आता सर्वात पहिल्यांदा पूर्ण आजीला सायली गिफ्ट देते. सायलीने पूर्ण आजीसाठी एक काठी आणलेली असते. सायली पूर्ण आजीला म्हणत असते की तुमच्या पावलांवरती भार येतो ना, तुमचे गुडघे दुखतात ना, तर ही काठी घ्या, याच्यामुळे तुमचे गुडघेही दुखणार नाही आणि पावलेही सुजणार नाही. पूर्ण आजी म्हणते की मी विनाकारण कोणाकडून गिफ्ट घेत. अर्जुन आता पूर्ण आजी जवळ जातो आणि म्हणतो, अगं जसं मी तुझा सपोर्ट आहे ना, तशी ही काठी तुझा सपोर्ट बनेल आणि एकदा तू हातात घेऊन तर बघ, एकदम डॅशिंग दिसशील तू, डॅशिंग. पूर्ण आजी मात्र रुसून बसलेली असते. अश्विन देखील म्हणत असतो, अगं पूर्ण आजी, अगं बघ ना, ही माथेरानची एक स्पेशल काठी कशी दिसते तुला. आता अर्जुन म्हणत असतो की माझ्यासाठी तरी प्लीज. मग आता पूर्ण आजी ती काठी हातात घेते आणि आता पूर्ण आजी देखील खुश झालेली असते आणि आता अर्जुन पूर्ण आजीला मिठी मारतो. आता सायलीने सर्वांसाठी स्पेशल गिफ्ट आणलेले असतात. ती आता सर्वांना एक एक करून प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार त्याला गिफ्ट देत असते आणि सायलीने प्रत्येकासाठी परफेक्ट असे गिफ्ट आणलेले असतात आणि पूर्ण आजी हे सगळं काही बघत असते. पूर्ण आजीला फार कौतुक वाटत असतं मनातून, परंतु तोंडातून आणि ओठांतून सायलीसाठीचे कौतुकाचे शब्द पूर्ण आजीच्या तोंडून फुटत नसतात. आता अर्जुन रूम मध्ये आलेला असतो आणि अर्जुन प्रत्येक गोष्टीकडे बघून, मिसेस सायली, मी तुमच्या प्रेमात पडलोय, आणि असं जोरजोरात ओरडून तो म्हणत असतो. आरशात देखील बघून तो म्हणत असतो. सायलीच्या बांगड्यांना देखील तो म्हणत असतो. सायलीच्या बॅगवरती तो प्रेमाने हात फिरवत असतो. आता दुसरीकडे इकडे चैतन्य आणि साक्षी घराची साफसफाई करत असतात. साक्षी म्हणत असते की काय रे, घरामध्ये किती धूळ आहे ही, मला ना आपल्या घरात अजिबात हा पसारा आवडत नाही आणि तू ऑफिसला गेल्यानंतर मी काय घरामध्ये काय साफसफाई करत बसणार आहे का, चल मला मदत करू लाग. आणि दिवसा तर तुला टाइम मिळाला असता का कधी हे साफ करायला, चल बरं पटापट उरकून घेऊ. तेव्हा चैतन्य म्हणतो की तू आपल्या घराला आपलं घर म्हणाली. चैतन्य आता साक्षीवरती खुश झालेला असतो. आता इकडे दुसरीकडे अर्जुन मात्र भलताच खुश झालेला असतो. अर्जुन उशीला मध्ये घेत आणि ब्लँकेट अंगावरती घेत
घेत म्हणत असतो की मिसेस सायली माझं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि आता तो त्या उशी सोबतच डान्स सुरू करतो. आय एम इन लव्ह असं तो गाणं म्हणत असतो. आता अर्जुन बेडवरती येऊन बसतो आणि म्हणतो, मिसेस अर्जुन सुभेदार असं ओरडून चालणार नाही, तुम्हाला हे सगळं स्मार्टली हँडल करावं लागेल. मी कसं सांगू तुम्हाला, मला तुम्ही फार आवडतं आणि आय लव्ह यू सो मच. अँड येस, मला हे सर्वात आधी चैतन्याला सांगावं लागेल. तो इतक्या दिवसांपासून जे सांगत होता ना ते खरं होतं, हे मला त्याच्या समोर ऍडमिट केलं पाहिजे असं तो त्या उशीकडे बघून म्हणत असतो. तो उशीला सायली समजत असतो. खरं तर मी चैतन्याला यासाठी सांगणार आहे कारण की तोच मला सांगेल की ही गोष्ट मी तुम्हाला कशी सांगेल. दॅट आय लव्ह यू सो मच. अर्जुन त्या उशीलाच किस करत असतो. आता अर्जुन म्हणत असतो की आता मला चैतन्याला फोन लावला पाहिजे. चैतन्याला तो फोन लावतो. तो फारच खुश झालेला असतो. इकडे चैतन्य मात्र साक्षी सोबत घर साफ करत असतो. साक्षी म्हणत असते की मला माहितीये हे माझंच घर होणार आहे आणि म्हणूनच मला या घराचं इंटेरियर देखील बदलायचंय. चैतन्याचा फोन वाजायला लागतो तेव्हा तो फोन उचलायला जातो आणि तेवढ्यातच मुद्दामच साक्षी आता नाटकं करत खाली पडायला लागते आणि आता चैतन्याने साक्षीला झेललेलं असतं. साक्षी मुद्दामच चैतन्याला तिच्यामध्ये व्यस्त ठेवत असते. आता इकडे दुसरीकडे सायली ही किचन मध्ये अजून कामच करत असते. कल्पना तिला म्हणत असते, अगं जाऊन आराम कर ग, तुम्ही इतके थकून आला आहात ना आणि आता देखील तुला काम सुचतंय. तेव्हा सायली म्हणत असते की जाऊ द्या हो. आता विमल मात्र सायलीच्या हातून साहित्य घेते आणि म्हणते, वहिनी मी करणार आहे हे सर्व, तुम्ही जा बरं आराम करा. आता कल्पना देखील सायलीला समजावून सांगते. कल्पना आता सायलीची माफी मागत असते. सायली म्हणत असते की तुम्ही काय केलंय, तुम्ही का माफी मागताय. तेव्हा कल्पना म्हणते की मी पुन्हा आजीच्या परवानगीशिवाय तुम्हाला हनीमूनला पाठवलं ना आणि त्यांना तो व्हिडिओ देखील मिळाला आणि मग ते सर्व काही पुढे घडलं. तेव्हा सायली म्हणत असते, अहो आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात की एखाद्याला न दुखवता त्याच्या भल्यासाठी जर एखादं खोटं जरी बोललं ना ते आशीर्वादा इतकंच पवित्र असतं. तेव्हा आता कल्पना देखील हसायला लागते. कल्पना म्हणते की मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी सून मिळाली. आणि मग कल्पना सायलीला मिठी मारते. आता सायली ही अर्जुनच्या रूम मध्ये आलेली असते. अर्जुन मात्र सायलीला समजून उशीला घेऊन खाली बसून तिला थापडत असतो आणि मग आता सायली ओरडते आणि म्हणते की हे काय चाललंय सर तुमचं, किती पसारा पाडून ठेवलाय तुम्ही घरामध्ये. सायली म्हणते की तुम्हाला काही हवं होतं का, मला सांगायचं ना, मी शोधून दिलं असतं. सायली म्हणत असते की आता हा पसारा आवरायला किती वेळ लागणार आहे माहितीये का. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सॉरी, रिअली सॉरी, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता मिसेस सायली. आता अर्जुन मात्र रूम मध्ये इकडे तिकडे आवरासावर करायचा प्रयत्न करत असतो. परंतु आता सायली त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते की काम बिम करत नका बसू, चला बरं पटकन झोपून घ्या बरं. ती आता हक्काने अर्जुनवरती रागवत असते. ते देखील अर्जुनला आवडत असतं. आणि आता दोघेही झोपण्यासाठी आलेले असतात. सायलीला पडल्या पडल्या झोप लागलेली असते. अर्जुन मात्र सायलीकडेच बघत बसलेला असतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आता चैतन्याला भेटण्यासाठी चाललेला असतो आणि तो मनातच विचार करत असतो की माझं सायलीवरती किती प्रेम आहे हे मला माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगायलाच हवं. आणि अर्जुन आता अचानकच चैतन्याच्या घरी आलेला असतो आणि दरवाजा लोटून आतमध्ये बघतो तर काय, आतमध्ये चैतन्य आणि साक्षी एकमेकांना चिटकून बसलेले असतात. हे एकमेकांना मिठी मारत असतात. अर्जुन जोरातच ओरडतो आणि म्हणतो की चैतन्य. आणि आता ते बघून चैतन्याला मात्र फारच भीती वाटलेली असते आणि साक्षी देखील घाबरलेली असते. अर्जुन आता साक्षी समोरच चैतन्याला समजावून सांगत असतो की ही मुलगी काय काय करू शकते हे आपण वात्सल्य आश्रम केस मध्ये बघितलंय. प्लीज मला सांग साक्षी शिकरे तुझ्या घरात काय करते. चैतन्य सांगतो की साक्षीचं आणि माझं दोघांवरती प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. हे ऐकून अर्जुनला मात्र फारच जास्त धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.